पेठ येथील वाकेश्वर महाविद्यालयात प्राध्यापिका सुरेखाताई निघोटे यांच्या वतीने गुणगौरव सोहळा व गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न झाला। दिनांक 20 जुलै 2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई निघोट, तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे यांच्या वतीने श्री वाकेश्वर विद्यालय पेठ येथे आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा व गुणगौरव सोहळ्यात 10वी-12वी स्कॉलरशिप नवोदय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र धुमाळ, महेंद्र धुमाळ, मुख्याध्यापक संजय पवडे, उपजिल्हा प्रमुख दिलीप पवडे, तालुका संघटक संतोष पंचारास, माऊली पाटील, विभाग प्रमुख बाळासाहेब रोडे, ज्येष्ठ शिवसैनिक विकास गायकवाड, शिवसैनिक उपविभाग प्रमुख पंडित कातळे, सोपान काळे, उपसरपंच भावडी, मनीषाताई कराळे, विभाग प्रमुख अशोक राक्षे, संतोष कडुसकर, महिला आघाडी संघटिका आशा नाईकरे, या सरपंच BR कराळे, शंकर कराळे, नानाभाऊ कराळे, अशोक धुमाळ, रामजी गुंजाळ, ज्ञानेश्वर कराळे, अंकुश बाईकडे, शंकर कराळे, सोहम कराळे व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी, तर सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक अमित कातळे यांनी, तर आभार बाळासाहेब धुमाळ सर यांनी मानले। चला तर मग मुख्याध्यापक यांनी व प्राध्यापिका सुरेखाताईंनी काय मनोगत व्यक्त केले पाहूयात। संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री नरेंद्र शेठ, पुणे जिल्हा शिवसेनेचे प्रमुख माननीय दिलीप शेठ पवडे, आंबेगाव तालुका शिवसेना महिला संघटक सन्माननीय सुरेखाताई निघोट, प्राध्यापक अनिल निघोट सर आणि सासगाव पठारावरून आणि तालुक्यातून जे सर्व मान्यवर पदाधिकारी आलेले आहेत, ग्रामस्थ आलेले आहेत, 10वी आणि 12वीचे गुणवंत विद्यार्थी सगळे आलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी आणि निवडणारे ज्यांनी आपल्या उपस्थिती केलेल्या आहेत ते सन्माननीय अमित कातळे, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, तालुक्यातील सर्व मान्यवर, ग्रामस्थ, या सर्वांसाठी सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी नियोजन करायचं अशी सूचना प्राध्यापक अनिल निघोट सर यांनी केली। संस्थेशी मी तसं बोलणं केलं आणि हा कार्यक्रम जो आहे हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आहे। विद्यार्थ्यांच्या पाठीवरती पडणारी ही थाप आहे। विद्यार्थी जो वर्षभर मेहनत करतो त्या मेहनतीचं फळ जेव्हा त्याला मिळतं आणि जेव्हा त्याचं कौतुक होतं तेव्हा तो विद्यार्थी जर प्रेरित होतोच, त्याचबरोबर जे पुढच्या वर्षी 10वी-12वीला शिकणारे विद्यार्थी, त्याचबरोबर स्कॉलरशिपला बसणारे विद्यार्थी, या सुद्धा विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळते आणि निश्चितपणे आपल्या विद्यालयामध्ये हा कार्यक्रम घ्यायला काही हरकत नाही अशी परवानगी संस्थेने दिली। संस्थेचेही धन्यवाद व्यक्त करतो। आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप हे फक्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा भाग आहे आणि त्यासाठी प्राध्यापक अनिल निघोट सर आणि सुरेखाताई निघोट यांनी पुढाकार घेतला। त्याचबरोबर त्यांचं सर्व संघटन, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी त्याला व्यवस्थित साथ दिली आहे। म्हणून हा आपला कार्यक्रम आपण यशस्वीरित्या या ठिकाणी घेत आहोत। फक्त 10वी-12वीचेच विद्यार्थी नाही तर अत्यंत सन्मानाची समजली जाणारी आणि काठीण्य पातळीची जी 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे, याही परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केलेली आहे अशा विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। मग ते सर्व 7गाव पठारावरील विद्यार्थी त्यामध्ये समाविष्ट आहेत। तारगाव, बावडी, पेठ, कुरवंडी आणि आश्रमशाळा, तेव्हा हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत। या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आज आपण या पेठ वाकेश्वर विद्यालय पेठ फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या गुणगौरवासाठीच एकत्र जमलेलो आहोत। जरी मी एक विशिष्ट पक्षाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तालुका प्रमुख जरी असेल, तसंच आता माझ्याबद्दल जे काय सांगायचं कोळेदार मी बऱ्याचशा प्रमाणात उल्लेख केलेला आहे, त्यामुळे माझी काही वैयक्तिक ओळख तुम्हाला सांगायची गरज आहे असं मला काही वाटत नाही।
आणि दादा हे जे जीवन जगत असताना तुम्ही पाहिलं आज ही बैलगाडा घाटाचं तुम्ही म्हणता स्टेजवर असते त्याआधी मी या सगळ्या बैलगाडा मालकांना संगीतच्या माध्यमातून रसपण पाजलेला परंतु हे जे माझे प्रेमाचे संबंध आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो माझं लग्न 11वीला झालं आणि नंतर 12वीच्या नंतरचं शिक्षण हे माझं लग्नानंतरच झालं ज्याप्रमाणे पुढे दादाने सांगितले एखाद्या यशस्वी महिलेमागं याच्या पतीची साथ असते त्याचप्रमाणे ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी आमचे सर हायस्कूल शाळेवर शिक्षक होते आणि कुठेतरी मला खंत होती की आपलं विद्यार्थ्याला विचारायचं मॅडम तुमचं शिक्षण काय आणि 11वी-12वी सांगणं मला थोडंसं लज्जास्पद वाटलं त्यानंतर मी D.Ed 12वी केली नंतर D.Ed केलं आणि नंतर B.Ed करून B.Ed M.Ed फक्त PhD बाकी आहे सरांच्या पाठीमागं परंतु नंतर सर आज नाही शिकताय परंतु मी जरा थोडासा ब्रेक घेतला आणि हे शिक्षण घेत असताना ज्यावेळी आपण समाजात जगत असतो रोजचं आपली दैनंदिन धावपळ असते किंवा आपण ज्यावेळी हे काहीतरी कष्ट करत असतो किंवा भोगत असतो त्यावेळी ह्या परिस्थितीतून जात असताना आपण त्या समाजाचाही विचार करत असतो आज मी माझी मुलं शिकवली परंतु माझ्या मुलांच्या पाठीवर हात देणारं कोणी नव्हतं ऍज ए आई म्हणून किंवा वडील म्हणून आणि आम्ही शिक्षक म्हणून आम्हीच आमच्या मुलांना कुठेही ट्युशन न लावता आज मुलगी पण डॉक्टर आहे मुलगा पण फार्मासिस्ट आहे दोघेही चांगल्या क्षेत्रात काम करतात त्यानंतर मला पण असं वाटत गेलं की परमेश्वराने आज आपली परिस्थिती कदाचित चांगली यासाठी दिली की आपण काहीतरी समाजासाठी काहीतरी कुठेतरी केलं पाहिजे आणि एक या माध्यमातून मी काम करत असताना मला आमच्या उद्धव साहेबांच्या पक्षाचं जे तालुका प्रमुख म्हणून जे पद मिळालं आणि आमच्या वरिष्ठांनी मला सांगितलं ताई पूर्ण तालुक्यात तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्यानुसार तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्ही आपल्या पक्ष संघटनेसाठी पक्षवाढीसाठी किंवा पक्षाचं नाव लौकिक वाढवण्यासाठी कोणतेही उपक्रम घेऊ शकता गावाशी संवाद साधू शकता आता तुम्हाला साहेब तुम्ही मला यातून भरपूर वर्ष पाहत आहे मी जरी शिवसेनेचं काम करत असते माझ्या कामाचं जरी कुणी विरोधात कुणी असू द्या विरोधी पक्षाची लोक असू द्या माझ्या अपरोक्ष सुद्धा माझं त्या लोकांच्या तोंडात नाव असतं म्हणजे कुठेतरी मी काम योग्य म्हणजे दिशेने करते असं मला वाटतं आणि एक शिक्षक या नात्याने मी प्रथमतः माझा विद्यार्थी हा माझा एक आवडता घटक आहे आणि दुसरी गोष्ट आजचा विद्यार्थी हा आपला उद्याचा नागरिक आहे आणि ह्या विद्यार्थ्यांच्याच हातात उद्याचं देशाचं भविष्य आहे कसं असतं बरेच वेळा खूप हुशार मुलं असतात हुशार नाही असं नाही आणि काही वेळेला त्यांची शैक्षणिक बुद्धिमत्ता कमी असू शकते परंतु ते खेळात चांगले असू शकतात खेळात चांगले असणारे विद्यार्थी पुस्तकी ज्ञानात कमी असतात कधी विद्यार्थी त्यांना शाळेत मार्क्स कमी मिळतात परंतु ते जनरल नॉलेज मध्ये परफेक्ट असतात असे विद्यार्थी असतात आणि असे विद्यार्थी खूप पुढे जातात परंतु त्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी त्यांना एक मोटिवेशन मिळावं आणि आज समजा माझ्या बाजूच्या बेंचवरच्या विद्यार्थ्याचा सत्कार झाला उद्या तो माझाही व्हावा या हेतूने आपण जे विद्यार्थ्यांची गुणगौरव किंवा सत्कार करतो त्याचा एकच माझा उद्देश आहे की आपल्यातून जास्तीत जास्त विद्यार्थी हे त्यांनी उंच शिखर गाठावी आणि ह्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी हा नवीन प्रत्येक क्षेत्रात त्याच्या आवडीनुसार त्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे म्हणून मी प्रत्येक ठिकाणी फक्त आता सातगाव पठारच नाही तर पूर्ण आंबेगाव तालुक्यातील जेवढे गुणवंत विद्यार्थी आहेत 10वी-12वी यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मी प्रत्येक ठिकाणी ठेवलेला आहे आणि कसं असतं आता उद्या गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून जो कार्यक्रम घ्यायचं कारण आहे तर विद्यार्थी हा एक मातीचा गोळा आहे आपण जरी कुटुंबात विद्यार्थी असं आई-वडिलांचं बिलकुल ऐकत नाही आणि हा मातीचा गोळा घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात आणि संस्कार आणि आपली सुसंस्कृत आपला धर्माचं रक्षण करणं आपले संस्कार विद्यार्थ्यांवर उजवणं किंवा हे विद्यार्थी कुठेतरी देशाच्या याच्यात झळकणं महाराष्ट्रात त्यांचे कुठेतरी उच्च ठिकाणी कुणी अधिकारी होतो कुणी काय होतं शिक्षकाच्याच ठिकाणी असतो परंतु त्या शिक्षकाने एक कळवळा असतो एक अभिमान असतो हा माझा विद्यार्थी
हा IAS झाला, हा माझा विद्यार्थी हा डॉक्टर झाला, हा माझा विद्यार्थी वकील झाला, त्या शिक्षकाची छाती एकदम फुलून येते. शिक्षक हा फक्त पगारासाठी काम करत नसतो, तर तो आज आपले जेवढे स्वतःची मुलं आहेत त्याही पेक्षा जास्त वेळा विद्यार्थ्यांना देत असतो. त्यामुळे या सर्व शिक्षकांचंही मी उद्या गुरुपौर्णिमेनंतर आजच सर्व शिक्षकांनाही मी शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे आमचे प्रसिद्ध निवेदक अमित सर कातळे त्यांच्या सौभाग्यवती सीमाताई यांचा 2 दिवसापूर्वी वाढदिवस होता. सर तुमच्या उभयतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि तुम्हा दोघांनाही निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही आई भवानी यांनी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे आमचे शिवसेनेचे विभाग संघटक संतोष भाऊ पंचरस यांचाही काल वाढदिवस होता. भाऊंना काल पूर्ण शुभेच्छा दिल्या. प्रत्यक्ष तुम्हालाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही उदंड आणि निरोगी आयुष्य मिळो आणि तुमच्या हातून समाजाची, देशाची आणि माझ्या शिवसेना पक्षाची सेवा करू अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि सर्व विद्यार्थ्यांना एक विनम्र विनंती करते. आज तुम्ही सर्व मुली आहात, रस्त्याने जाता येता बरेचसे प्रॉब्लेम येतात किंवा कधी महिलांच्या बाबतीत ज्या घटना काही विचित्र घडत असतात, तर सर्व म्हणजे माझा कॉन्टॅक्ट नंबर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.